आज सोमवार आहे. मस्त सुरुवात झालेली आहे. पावसाची सुद्धा सुरुवात झालेली आहे. पाऊस जसा आकाशातून बरसतो, सगळीकडे हिरवागार निसर्ग निर्माण करत असतो. तसं आठवड्याच्या सुरुवातीला सोमवार असतो आणि सोमवारी वेगवेगळे अनुभव, एक्सपिरियन्स ऐकून त्याच्यातून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळत असतं. ही सुरुवात होत असते आणि आठवड्याभराची जी प्रेरणा असते, ती प्रेरणा आपल्याला इथूनच मिळत असते. तर यातून आपल्याला काय मिळत असतं? तर आपण सगळ्या गोष्टी बदलत असतो, पण ज्या मुख्यत्वे करून बदलायच्या गोष्टी असतात त्या कुठेतरी आपल्याकडून राहून जात असतात. म्हणून असं म्हटलं जातं की इंसान घर बदलता है, लिबास बदलता है, रास्ता बदलता है, दोस्त बदलता है, फिर भी परेशान क्यों रहता है, क्योंकि वो खुद को नहीं बदलता है. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी बदलत असतो कारण आपलं जीवन बदलावं अशी आपली अपेक्षा असते. पण त्या पद्धतीनं आपण बदलायला पाहिजे ही गोष्ट कुठेतरी विसरून जात असते. मग ही गोष्ट विसरून का जात असते? कारण आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की नेमकं काय करायचं, काय करायचं नाही हेच आपल्याला सुचत नाही. मला सांगा की जीवन इतकं सुंदर मिळालेलं आहे, पण या सुंदर जीवनामध्ये हे आणखीन सुंदर बनवता येत नाही का? नक्की बनवता येतं. पण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पूर्वी बघा की एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आपल्याला सांगितलं जायचं की आपण असं वागलं पाहिजे, त्यांची अशा पद्धतीनं बोललं पाहिजे, हे खाल्लं पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी काय केल्या पाहिजेत ह्या आपल्याला सांगितल्या जायच्या. पण या 21व्या विज्ञानाच्या युगामध्ये आपल्याला काय करायचंय याच्यापेक्षा काय नाही करायचं या गोष्टी जास्त सांगितल्या जातात. म्हणजे हे ऐकू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, असं बोलू नको, याच्यामध्ये करिअर करू नको. ह्या नकारात्मक गोष्टी आपल्या कानावरती जास्त पडत जातात आणि मग आपण संभ्रमात पडतो की नेमकं काय करायचं, अशा संभ्रमात पडलेलो असतो. प्रत्येकाची गरज ही वेगवेगळी असते. प्रत्येकाच्या अपेक्षा या वेगवेगळ्या असतात आणि त्याच तराजूमध्ये आपण आपल्याला सुद्धा तोलत असतो. पण आपल्या तराजूमध्ये काय भरलं पाहिजे, कशाच्या गोष्टींमध्ये आपलं तोललं केलं पाहिजे, या गोष्टींचा कुठंतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून जर आपण आपल्याला बदलत गेलो, आपल्याला रोज थोडं 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 आपण प्रगती करायला लागलो, तर एक ना एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये प्रगती ही होणारच आहे. म्हणून बघा की पूर्वीच्या काळामध्ये लोक कमी वस्तूंमध्ये जास्त समाधानी होते. पण आजकाल तुमच्याकडे वस्तू भरपूर आहेत, पण समाधान कुठंतरी हरवून गेलेलं आहे. का समाधान हरवून गेलेलं आहे? कारण आपल्याला एक गोष्ट उमजायला पाहिजे, एक गोष्ट समजायला पाहिजे, ती समजलेलीच नाहीये. समाधान हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नसतं, तर त्या शरीरात असणाऱ्या मनामध्ये असतं. मन समाधानी असेल, मन तृप्त असेल, मन निरोगी असेल, मन चांगलं असेल, माणूस चांगल्या संगतीमध्ये असेल, तर त्याला समाधानी कसं राहायचं हे आपल्याला कळत असतं. म्हणजे काय की आपण आपल्याकडून इतरांना काय देतो त्याच पद्धतीनं जीवन हे आपल्याकडे येत असतं. आणि मग जीवन जगत असताना वेळ निघून गेल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात येत असतात. पण वेळ असताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या नाही केल्या पाहिजेत, या दोन्हीही गोष्टींचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना कुठेतरी थोडंसं मागं, कुठेतरी थोडंसं पुढं हे जाणं आपल्याला कळलं पाहिजे. जर कुठेतरी चुकत असेल तर थोडंसं मागं येऊन आपल्याला वळण घेऊन दुसरा रस्ता पकडता येतो. पण जर बरोबर असेल तर त्याच रस्त्यानं सातत्याने पुढे सुद्धा आपल्याला जाता आलं पाहिजे. मला सांगा की पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यावरती खड्डे आहेत, दोन मित्र चालत चाललेले आहेत आणि दोन मित्र चालत जात असताना रस्त्यामध्ये खड्डे आहेत आणि दोघांच्या मध्ये एकच छत्री आहे. त्यावेळेला ती व्यक्ती काय करते? तर एक व्यक्ती त्या खड्ड्याच्या पाण्यातून तर नाही जाणार ना आपण, एक इकडून जाते, एक पलीकडून जाते. म्हणजे थोडा खड्डा आला की आपण वेगळं होत असतो. तसंच जीवनामध्ये जेव्हा अडथळे येतात, नैराश्य येतं, संघर्ष येतो, संकटे येतात, त्यावेळेला कुठंतरी आपल्याला रस्ता हा बदलावा लागतो. कारण तो खड्डा जर घालवायचा असेल, चुकवायचा असेल, तर आपण आपला मार्ग बदलावा अशी आपली अपेक्षा असते. पण सामान्य करून आपण काय करतो? आपण आहे त्याच रस्त्याने तसंच चालत राहतो. खड्ड्यानेच रस्ता बदलला पाहिजे, खड्डाच दुसरीकडे असला पाहिजे, असं वाटत असतं. म्हणून जीवनात कुठं चुकत असतं, ते नेमकं काय चुकतं हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे पूर्वीचे डॉक्टर हातात हात घेऊन जेव्हा नाडी परीक्षण करायचे, त्याला नाडी परीक्षण केल्यानंतर त्यांना लक्षात यायचं की याच्या शरीरामध्ये काय प्रॉब्लेम आहे. तसंच
आपल्या जीवनातली ती चुकलेली जी नाडी आहे ती नाडी आपल्याला ओळखता आली पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. मग सेल्फ अवेअरनेस म्हणजे काय, की स्वतःबद्दल माहिती असणं हे गरजेचं आहे. फक्त स्वतःबद्दल माहिती असून उपयोगाचं आहे का हो? नाही. त्या स्वतःबद्दल माहिती असून सुद्धा त्याच्यावरती काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग असावं लागतं. म्हणून एक छानपैकी मला उदाहरण द्यावंसं वाटतं, की या उदाहरणामध्ये तुम्हाला लक्षात येईल, की या कथेमध्ये तुम्हाला लक्षात येईल, की नेमकं कुणाचं कुठं चुकत होतं. दोघे नवरा बायको होते. नवरा बायकोचे लग्नाचे 3 वर्ष निघून गेलेले होते आणि खऱ्या अर्थाने 4थं वर्ष स्टार्ट झालेलं होतं. मग तुम्ही म्हणाल, की 3 वर्षानंतर खऱ्या अर्थाने संसाराला कसं स्टार्ट झालं? तर लग्नाच्या 3 वर्ष असतात ती खूप महत्वाची असतात. म्हणजे लग्न झालं की पहिलं वर्ष आपल्या पतीला, आपल्या पत्नीचा चेहरा हा चंद्रमुखी वाटायला लागतो. म्हणजे काय, की ती चंद्रासारखी खूप शांत असते. म्हणून तिला चंद्रमुखी वाटतो. त्यामुळे लग्नाचं जो पहिलं वर्ष असतं ते खूप मस्त आनंदात दोघांचं जात असतं. लग्नाचं जे दुसरं वर्ष असतं ते सूर्यमुखी असतं. सूर्यमुखी म्हणजे काय, की दोघांमध्ये कोणतरी एक जण तापलेला असतो. त्यामुळे सूर्यमुखी असतो. आणि लग्नाचं जे तिसरं वर्ष असतं ते ज्वालामुखी असतं. ज्वालामुखी म्हणजे काय, की दोघेही तापलेले असतात. दोघेही आपल्यातला काय जे भडास असते ते सगळं ओतत असतात आणि म्हणून ते जे आहे ते ज्वालामुखी असतं. म्हणजे पहिलं वर्ष समाधानात चंद्रमुखी, दुसरं थोडंसं तापलेलं सूर्यमुखी आणि तिसरा असतो तो ज्वालामुखी. दोघांचाही उद्रेक तिथे स्टार्ट होतो. तसं या जोडप्याचे 3 वर्ष निघून गेलेले असतात. 4थं वर्ष चालू होतं. एकदा सकाळी उठल्या उठल्या या दोघांचं कडक भांडण चालू असतं. मग कडक भांडण चालू असतं. आजूबाजूचे शेजारी पाजारी तिथं येतात आणि पाहतात की का भांडायला लागलेत. पण नेमका अर्थ कशासाठी भांडायला लागलेत हेच कळत नव्हतं. मग बराच वेळ त्यांचं दोघांचं भांडण ऐकलं जातं. पण मध्ये पडायला कोणी तयार नसतं. कारण आपल्याला माहित आहे की नवरा बायकोच्या भांडणात न पडलेलं बरं. नवरा बायकोच्या भांडणात कशाला पडायचं? म्हणून कुणीही पडत नाही. पण तरी सुद्धा तिथं एक त्या गर्दीमध्ये एक व्यक्ती हुशार असते. ती व्यक्ती येते आणि नवरा बायकांना विचारते, की तुम्ही नेमकं कशासाठी भांडायला लागलाय? तेव्हा जो नवरा असतो तो नवरा म्हणतो, की माझं जे होणारं बाळ आहे, त्या बाळाला मी वकील बनवणार आहे. कारण माझे बरेचसे केसेस आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि मला वकिलाला पैसे खूप द्यावे लागतात. त्यामुळे माझी इच्छा आहे, की माझ्या मुलाला मी वकील बनवणार आहे. तेव्हा जी बायको असते, पत्नी असते, तिचा आवाज एकदम वाढतो. ती म्हणते, "ह्यांनी काही पण सांगतील. मुलाला जन्म मी देणार आहे. त्यामुळे मी माझ्या मुलाला डॉक्टर बनवणार आहे. कारण मला आत्ताच एवढे त्रास चालू आहेत. मला दवाखान्याला फेऱ्या घालण्यापेक्षा जर मी माझ्या मुलालाच डॉक्टर केलं, तर घरातच मला तो चेकअप करेल, घरातच औषधं देईल. मला ह्या फेऱ्या वाचतील." म्हणून परत दोघं एकमेकांना भांडायला चालू करतात, की तो वकील बनवणार, ती म्हणते, की मी डॉक्टर बनवणार. मग तिसरा व्यक्ती असतो, तो व्यक्ती त्या दोघांना शांत करतो. 2 मिनिटं सगळे शांत उभे राहतात. आणि मग ती तिसरी व्यक्ती त्या नवरा बायकोंना म्हणते, तुम्ही डॉक्टर बनवणार आहे, ठीक आहे. तुम्ही वकील बनवणार आहे, ते पण ठीक आहे. पण मला सांगा, की तुमच्या मुलाची काय इच्छा आहे? ही इच्छा आहे, ही तुमच्या दोघांची आहे. पण त्या मुलाला नेमकं काय बनायचंय हे तरी जाणून घेऊया. त्याची इच्छा काय आहे? त्याच्यावरून आपण ठरवूया, की नेमकं डॉक्टर बनवायचं की वकील बनवायचं. ही दोघं कचाकचा भांडणारी 1 मिनिट स्तब्ध राहतात, एकमेकांच्या तोंडाकडे पाहतात आणि एकदम शांत राहतात. आणि पत्नी गालात हसते आणि म्हणते, अजून मुलगा झालाच नाही तर दाखवू कुठून? त्यावेळेला सगळेजण हसायला लागतात आणि म्हणतात, की अजून मुलगा झालाच नाहीये, तर यांना डॉक्टर बनवायचं की वकील बनवायचं ह्या गोष्टी चालू आहेत. पण असा मुलगा घडवण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, काय ऐकलं पाहिजे, कुणाच्या संगतीत गेला पाहिजे, याचा विचार न करता अजून ते गर्भाशयात आलं नाही. 9 महिन्यानंतर जी गोष्ट मुलगा जन्माला येणार, त्याच्यानंतर तो मोठा होणार, त्याला कळायला लागणार आणि मग तो ठरवणार काय करायचंय आणि त्याच्यासाठी ही लोक आत्ता भांडतायत. तो तिसरा व्यक्ती कपाळावरती हात मारतो आणि निघून जातो. कारण त्याला ही गोष्ट लक्षात येते की ह्यांना सांगण्यात काहीही पॉइंट नाहीये. मग तसंच आपल्याही जीवनात घडत असतं. मला सांगा, की भविष्याच्या इतक्या चिंता करत असतो, इतक्या गोष्टी करत असतो. आपल्यानंतर काय होणार या सगळ्या गोष्टीची चिंता करत असतो. अरे पण आता तुला काय गरज आहे? आता तुला काय केलं पाहिजे? आता तुला सगळ्यात प्रायोरिटी महत्वाची काय आहे? आत्ता कशाला वेळ दिला पाहिजे?
ह्या गोष्टी आपल्यातून कुठेतरी निसटून जातात आणि मग निसटून गेल्या की मग आपण विचार करायला लागतो खरंच आपण काय केलं पाहिजे. म्हणून आपलं कुठं चुकतंय ना ते पहिल्यांदा आपण शोधलं पाहिजे. ती चूक सापडली तर पुढचं जीवन सुरळीत व्यवस्थित होणार आहे. मला सांगा, ही कथा होती फक्त एक नवरा बायकोंची. रोज अशा गोष्टी आपल्याही जीवनात घडत असतात. ज्या गोष्टी आता काहीही महत्वाच्या नाहीत त्याच्यावरती फोकस करत असतो. पण खरंच काय गरजेचं आहे त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असतं. म्हणून दुर्लक्ष करण्यापेक्षा आपण आपल्याला जो मिळालेला वेळ आहे, कालावधी आहे, तो व्यवस्थित व्यतीत करणं. म्हणून आपल्याला आत्ता प्रायोरिटी काय आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, या सगळ्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण हे करत असताना कधी कधी प्रश्न पडतो की मला हे किती दिवस करायचं, का करायचं, कशासाठी करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्या मनात शंका करत असतात, शंका घर घालत असतात. पण आपण कुणाचं ऐकायचं, कुणाचं नाही ऐकायचं, हे सुद्धा आपल्यावरती डिपेंड असतं. मला सांगा की एक निसर्गाचं उदाहरण देते की शेतामध्ये तुम्ही कडधान्य पेरलंय, पिकं पेरलंय, धान्य पेरलंय. जेवढा कालावधी मक्याचं पीक येण्यासाठी लागतं तेवढाच कालावधी मूग येण्यासाठी लागणार नाही. मूग येण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढाच भुईमुगा म्हणजे शेंगा येण्यासाठी लागणार नाही. प्रत्येक बियाची एक वेळ असते. त्याला अंकुर फुटल्यानंतर ते कधी यायचं, कधी बहरायचं, त्याला प्रकृतीची साथ कशी मिळते याच्यावरती जसं ते पीक बहरत जातं तसंच आपलं सुद्धा आयुष्य हे बहरणार आहे, हे नक्की फुलणार आहे. पण त्याच्यासाठी थोडा वेळ हा द्यावा लागतो. पण आपल्याला वाटतं की त्याला हे यश मिळालंय, त्याला ह्या गोष्टी मिळाल्यात, त्याच्याकडे इतक्या वस्तू आहेत त्या मला लगेच मिळाल्या पाहिजेत. पण असं कधीही घडत नाहीये. कारण प्रत्येक धान्याला, पिकाला जसं येण्यासाठी कालावधी लागतो, अंकुरित होण्यासाठी कालावधी लागतो, तसंच आपल्याही आयुष्यामध्ये तो कालावधी लागतो. तो फक्त सकारात्मक दृष्टिकोनातून त्याच्यावरती प्रयत्न करणं, त्या अनुषंगाने प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि तेच आपण कुठंतरी चुकत असतो आणि आयुष्यातली सगळीच गणितं चुकतात. गणित आपण चुकवतो म्हणून गणित चुकतात. म्हणून गणित योग्य वेळी सुधारली पाहिजे आणि त्याच्यासाठी एक लिस्ट आपल्याकडे पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, आपण काय नाही केलं पाहिजे. या दोन्हीही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण हे सगळं करत असताना आपल्याला आपली माणसं आपल्या सोबत असली पाहिजे, आपलं आरोग्य आपल्या सोबत असलं पाहिजे, आपल्या विचारांच्या वरती आपला विश्वास असला पाहिजे. या सगळ्या ज्या गोष्टी आपण करत जातो ना त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपलं जीवन बहरत असतं, सुंदर होत असतं, घडत असतं. हे जीवन सुंदर बनवण्यासाठी, घडवण्यासाठी आपणच कुठेतरी जबाबदार असतो. पण छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण आपल्याला दोष देत असतो. मग मला सांगा की श्रीकृष्णाने स्वतःच्या आयुष्याला किती दोष दिला पाहिजे. म्हणजे श्रीकृष्ण जन्माच्या आधीच त्याच्या मरण्याची प्लॅनिंग ही झाली होती. बरं, जन्माला आल्यानंतर श्रीकृष्णाला यातना कमी झाल्या का हो? नाही. जन्माला आल्यानंतर सुद्धा स्वतःच्या जन्मदेत्या आईपासून, वडिलांपासून दूर जावं लागलं. बरं, मोठं झाल्यानंतर ज्यांनी पालन पोषण केलं त्यांच्यापासून सुद्धा दूर जावं लागलं. जिच्यावर अगदी मनापासून प्रेम केलं ती राधा सुद्धा श्रीकृष्ण सोबत राहिलेली आहे. म्हणजे भगवंताला सुद्धा स्वतःच्या जीवनामध्ये संघर्ष करावा लागला, हव्या असणाऱ्या गोष्टी मिळाल्या नाही. तसं आपण तर सामान्य मनुष्य आहोत, आपल्याला सुद्धा संघर्ष करावा लागणार आहे. पण या संघर्षामध्ये ज्या वेळेला आपली माणसं आपल्या सोबत असतात त्यावेळेला हा संघर्ष खूप छान, सोपा, हलका आणि ओझं कमी असणारा वाटायला लागतो. मग हा संघर्ष जर आपल्याला कमी करायचा असेल, आपल्या जीवनामध्ये प्रगती करायची असेल, तर सोबत चांगल्या गोष्टींची ठेवली पाहिजे. म्हणजेच आपल्यासोबत काय आहे याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. आणि म्हणूनच म्हटलं जातं, काही क्षण जपलेले, काही क्षण लपलेले, काही क्षण जपलेले, काही क्षण लपलेले, काही क्षण हरपले, काही आत झिरपले, काही क्षण हरपले, काही क्षण आत झिरपले, काही क्षण गाण्याचे, काही दूर करण्याचे, काही क्षण गाण्याचे, काही क्षण दूर करण्याचे, काही क्षण पापणीमधल्या पाण्याचे, काही क्षण पापणीमधल्या पाण्याचे, काही क्षण अधिक झाली, काही वजा केली. हाच हाच हवा होता जीवनाचा खरा अर्थ, जो आजच राहून गेला.
म्हणजे काही क्षण एवढे छान असतात, लपलेले असतात, ते आपल्या मनाच्या कप्प्यात असतात. काही क्षण इतके अनमोल असतात की मनाच्या कप्प्यामध्ये आपण जपून ठेवलेले असतात. काही क्षण असे असतात की डोळ्यातल्या पापण्यांच्या पाण्यामध्ये ते अलगद विरघळून जात असतात. मग आपल्याही जीवनामध्ये असे काही क्षण जपायला पाहिजे, लपायला पाहिजे, पाण्यामध्ये झिरपायला सुद्धा पाहिजे. त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा रंग हा बदलून जात असतो. आणि म्हणूनच जर सगळ्याच गोष्टी तुम्ही मनामध्ये साठवायला लागलात, तर मन कधीही हलकं होणार नाही. पाऊस पडायचा असेल तर पहिल्यांदा ते ढग वरती जावे लागतात. भरलेले ढग जेव्हा पाणी हलकं करतात, खाली पाणी सोडतात, त्यावेळेला ते आणखीन वरती जातात आणि मग पुढचा प्रवास करत असतात. मग मला सांगा, आपलं मन दुःखाने, क्लेशाने, क्रोधाने, मोहमायेने जर भरलेलं असेल, तर ते कधी वर जाणार आहे का? नाही जाणार. ते पहिल्यांदा आपल्याला सोडता आलं पाहिजे. ते हलकं करता आलं पाहिजे आणि हलकं करण्यासाठी एकमेकांना भेटता आलं पाहिजे. एकमेकांच्या मध्ये संवाद झाला पाहिजे. एकमेकांची दुःख आपण ऐकली पाहिजेत. हा, पण इथे एक महत्वाची गोष्ट आहे. आजकालच्या 21व्या शतकामध्ये कुणाचाच कुणावरती विश्वास नाहीये. ना स्वतःचा स्वतःवरती विश्वास आहे. तुम्ही म्हणाल की अर्चिता मॅडमनी सांगितलं की स्वतःचं दुःख हलकं करता आलं पाहिजे, कोणाला तरी सांगता आलं पाहिजे, जाणून घेता आलं पाहिजे. पण तेवढी विश्वासाची माणसं सुद्धा आपल्या सोबत असली पाहिजेत, ज्या ठिकाणी आपण आपलं दुःख हलकं करता येतं. आणि म्हणून इथं सांगावंसं वाटतं की शतैशी फॅमिली ही इतकी बेस्ट फॅमिली आहे की फक्त शरीरावरती काम करत नाही, तुमच्या मनावरती, तुमच्या नात्यांवरती, तुमच्या विश्वासावरती, तुमच्या आत्मविश्वासावरती, तुमच्या दृष्टिकोनावरती, तुमच्या सवयींवरती, तुमच्या स्वभावावरती, तुमच्या बोलण्यावरती, या सगळ्याच अँगलनं तुम्हाला पैलू पाडले जातात. म्हणजे काय की हिऱ्याला किंमत कधी वाढते? जेवढे जास्त हिऱ्याला पैलू असतात, तेवढी त्याची किंमत ही वाढलेली असते. मग जसं आपल्या आयुष्यामध्ये इतके पैलू छान पडले, तर आपली सुद्धा व्हॅल्यू, किंमत ही वाढली गेली पाहिजे. आणि म्हणूनच अशी विश्वासाची माणसं एकत्र येणं, एकत्र बसणं, एकत्र गप्पा मारणं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून जाता जाता एक उदाहरण देते आणि खरंच त्या उदाहरणावरती प्रत्येकाने विचार केला पाहिजे. चार मित्र असतात, चार गावामध्येही चारही मित्र राहत असतात, लहानपणापासून मोठी झालेली असतात. एक मुलगा जो असतो मित्र, तो शेती करायचा, बाकीचा एक डॉक्टर होता शहरामध्ये, एक छानपैकी बँकेत काम करायचा, एकाचं मोठं स्वतःच कंपनी ऑफिस होतं. अशी चौघा जणांचे वेगवेगळे उद्योग होते. पण ही दोघं एकमेकांना कधीच, म्हणजे चौघं एकमेकांना कधीच भेटायची नाही. एकदा काय झालं, शेतकऱ्याच्या पत्नीला वाटायला लागलं की आपण गरीब आहोत, आपण शेती करणार आहोत, यांचे सगळे मित्र मोठ्या मोठ्या सिटीला आहेत. खरंच ही मित्र खरंच ह्यांच्यावरती प्रेम करतात का, याची जर असं पडताळणी करूया, असं त्या शेतकरी जी मित्र असतो त्याच्या पत्नीला वाटतं. ती हुशार असते. मग ती काय करते, त्या 3 मित्रांना फोन करते की तुमचा मित्र या जगातून निघून गेला आहे आणि तुम्ही वेळ असेल तर या. वाक्य काय असतं, की तुमचा मित्र या जगातून निघून गेलेला आहे, वेळ असेल तर या. असं म्हटल्यानंतर तिघांना फोन केल्यानंतर तिघ सुद्धा स्वतःच्या हातातली सगळी कामं सोडून टाकून धावत पळत मिळेल ती गाडी घेऊन, स्वतःची गाडी घेऊन स्पीड मध्ये मित्राच्या घरी येतात. शेतकरी मित्राच्या घरी आल्यानंतर तिघही दारात थांबतात. त्यांना वाटतं की आपला मित्र निघून गेलाय, पण दारात माणसंच दिसत नाही, काय भानगड आहे. म्हणून तो मित्र खरंच कधी गेला आहे काय, आपल्याला बातमी उशिरा मिळालेली आहे. म्हणून तिघही एकमेकांची कुजबुज करतात आणि घरामध्ये आत प्रवेश करतात. घरात पत्नी असते, ती पत्नी तिघांना बोलवते आणि बसा म्हणते. आणि बसल्यानंतर मग ते तिघं विचारतात त्या पत्नीला, कधी झालं, काय झालं, कसं झालं. आणि तिघांच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात, रडायला लागतात तिघ पण, की आमचा मित्र इतके दिवस बोलवत होता, पण आम्ही त्याला खरंच भेटायला आलो नाही. आणि आता अशा वेळेला आलोय की तो या जगामध्येच नाहीये. त्यावेळेला पत्नी त्या तिघांना शांत करते, आत जाते आणि आपल्या नवऱ्याला घेऊन ती बाहेर येते आणि म्हणते, त्या तिघांनाही उत्तर देते की तुम्ही लहानपणापासूनचे एवढे जीवाभावाचे मित्र आहात, इतके दिवस तुम्हाला आम्ही बोलवतोय पण तुम्ही आला नाही. पण ज्या वेळेला मी तुम्हाला फोन केला, तुमचा मित्र या जगात निघून गेलाय, तुम्ही हातातली सगळी कामं टाकून धावत पळत त्याला पाहण्यासाठी आलात. हीच गोष्ट जर जिवंत असताना माणसाने प्रत्येकाने केलं, तर मला सांगा की सगळ्यांच्या आयुष्यामध्ये बाहेर येणार आहे.
सगळ्यांच्या पापण्यांमध्ये ते लपलेले जपलेले क्षण राहणार आहेत की नाही. माणूस गेल्यानंतर सगळी कामं टाकून आपण धावत असतो, पण जिवंत असताना सुद्धा असं धावून जाणं, एकमेकांसाठी एकमेकांना भेटणं, एकमेकांना वेळ देणं, हीच आपली ऊर्जा असते. पण हीच ऊर्जा कुठंतरी संपून गेलेली आहे. माणूस मोबाईलची बॅटरी कमी कमी व्हायला लागली आणि तो बाहेर असेल तर अस्वस्थ व्हायला लागतो, की माझा फोन कधी स्विच ऑफ होतोय, माझा फोन बंद पडतोय, मला कधी एकदा चार्जर मिळेल, मी कधी एकदा चार्जिंग कनेक्ट करेन. पण असा विचार कधी करतो का, की माझ्याही आयुष्यातलं कुठंतरी चार्जिंग संपत चाललेलं आहे, माझ्याही कुटुंबातलं कुठंतरी चार्जिंग संपत चाललेलं आहे, माझ्याही आरोग्याचं चार्जिंग संपत चाललेलं आहे. ते चार्जिंग तरी मिळेल का? आणि परत मी माझ्या आयुष्याची, माझ्या शरीराची, माझ्या जीवनाची बॅटरी चार्ज करू शकेन का? याचा कुणीही विचार करत नाही. कारण प्रत्येक जण कामामध्ये व्यस्त आहे, आपल्या जीवनामध्ये व्यस्त आहे. पण या व्यस्ततेमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला सांभाळता आल्या पाहिजेत. आणि हे जे चार्जिंगचं प्लग आहे ना, ते चार्जिंगचं प्लग म्हणजे हे मॉर्निंग फ्युएल स्टेशन आहे. जिथं तुम्हाला चार्ज केलं जातं. फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातनं नाही, तर जीवनाच्या दृष्टिकोनातनं तुम्हाला एक नवी प्रेरणा, नवीन ऊर्जा देण्याचं काम जे आहे, ते शतैषी फॅमिलीतून या मॉर्निंग फ्युएल स्टेशनच्या माध्यमातून होत असतं. म्हणून ज्या पद्धतीने आपण मोबाईल चार्ज करतो ना, तसं रोज स्वतःला चांगल्या विचाराने, चांगल्या सवयीने, चांगल्या गोष्टीने आणि चांगल्या माणसांसोबत चार्ज केलात ना, तर 100% आपली बॅटरी सुद्धा 100% फुल होणार आहे आणि 100 पर्यंत आपण निवांत जाणार आहोत. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे पॉवरफुल इंजिन म्हणजे सुजाताताई आहेत, ज्या आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आणि या इंजिनला जे पॉवरफुल डबे आहेत, ते पॉवरफुल डबे कोणते आहेत? या इंजिनला जे पॉवरफुल डबे आहेत, ते डबे म्हणजे प्रसाद सर, पद्मजाताई, शेट्टे सर, मालतीताई, आपल्या छान कथा सांगणाऱ्या वैशाली विद्येताई, हे सगळे डबे त्याच्या पाठीमागे जोडलेले आहेत. जे डबे तुम्हाला त्यांच्यामध्ये सामावून घेऊन पुढे नेणार आहेत. म्हणून हा प्रवास सुखकर करायचा असेल, आनंदी करायचा असेल, तर काही नाहीये, फक्त स्वतःला बदला आणि स्वतःला या प्रवासात आणा आणि 100 गाठा. धन्यवाद ताई. चलो जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अर्चिता मॅडम साठी. केवढे लहान आहे, खरं विचार कसले भारी आहेत.